मेळा बस स्टँडच्या पार्किंगमध्ये चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी आलेल्या संशयिताला गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. अथर्व उर्फ लाड्या संपत घोलप, वय 18, राहणार शिवाजीनगर सातपूर असे ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 1,90,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकली जप्त केल्या असून अधिक चौकशीत त्यांनी आणखी 3 मोटरसायकली चोरल्या असल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी आणखी 2,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. या कारवाईत नाशिक, गंगापूर आणि सातपूर भागात झालेल्या 5 मोटरसायकल चोऱ्यांचा उलगडा झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील मोटरसायकल चोरांचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 1चे पथक विविध गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असता हवालदार प्रशांत मरकड व प्रदीप मजदे यांना गुप्त खबरामार्फत माहिती मिळाली की 2 इसम हे चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी मेळा बस स्टँडच्या परिसरात 2 व्हीलरच्या पार्किंग परिसरात येणार आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार प्रशांत मरकड, विशाल काठे, प्रदीप मजदे, प्रवीण वाघमारे, योगीराज गायकवाड, नाझीम पठाण यांच्या पथकाने मेळा बस स्टँडच्या पार्किंगमध्ये सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यात एका विधी संघर्षित बालकासह अथर्व घोलप यास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून बजाज KTM व हिरो हायफ डिलक्स अशा एकूण 1,90,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या. या आरोपींची अधिक चौकशी केली असता त्याच्या विधी संघर्षित बालकांच्या मदतीने गंगापूर व सातपूर परिसरात त्यांनी आणखी 3 मोटरसायकली चोरल्याचे कबूल केले. त्यापैकी होंडा ॲक्टिवा, बजाज डिस्कवर अशा 2 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. दैनिक भ्रमर, नाशिक.